ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन, सुनीता आणि बाबूच्या मदतीने नागोबाला चांगला तुरुंगात डांबणार आणि दुसऱ्या बाजूला आता सगळीकडे सगळं सुरळीत चालू आहे असं सचिनला वाटत असताना सचिनवरती होणार आघात. आता नेमकं काय घडतं हे बघूया. तर आता आपण पाहिलं आहे की महिपतला नागोबाने सांगितलं आहे की सचिन हा अस्मिताचा नवरा आहे आणि अस्मिता म्हणजे अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची बहीण आहे. मग त्यानंतर आता महिपतला खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे की बापरे, म्हणजे याचा अर्थ हा जो काही सचिन आहे तो माझ्या लेकीला फसवतोय, याचा अर्थ साक्षी जिवंत आहे हे सचिनला माहिती आहे आणि सचिनकडून हे अर्जुनपर्यंत पोहोचू शकतं, माझी लेक सापडू शकते आणि लवकरात लवकर मला हे सगळं साक्षीला सांगून अलर्ट करायला हवं. तर दुसरीकडे सध्या भरपूर दिवस महिपतला भेटून झाल्यामुळे साक्षीलासुद्धा महिपतची खूप जास्त आठवण येऊ लागते. तिला आता असं वाटत असतं की मी अण्णांना भेटायला जायला हवं, जोपर्यंत मी अण्णांना भेटून येणार नाही कदाचित तोवर मला बरं वाटणार नाही. मग अण्णांना भेटण्यासाठी मी काय करू, आयडिया विशाखाच बनून जाते पुन्हा एकदा. मग विशाखा प्रभूने बनून पुन्हा एकदा साक्षी महिपतला भेटायला आलेली असते. आता ती आल्यानंतर मग महिपत याला ती म्हणते, अण्णा मी खूप मिस केलं आहे तुम्हाला. त्यावर महिपत तिला म्हणत असतो, मी जे सांगतोय ते आधी ऐकून घे, मग पुढे तू बोल. आणि मग तो तिला सांगायला सुरुवात करतो, तू त्या सचिन दीक्षितच्या प्रेमात पडली आहे ना, त्याच्यापासून लांब राहा आणि सावध राहा. साक्षी म्हणते, काय बोलताय तुम्ही हे अण्णा, अहो प्रेम आहे माझं त्याच्यावर. त्यावर महिपत म्हणतो, तो एक नंबरचा फ्रॉड आणि फसव्या माणूस आहे. त्यावर साक्षी म्हणते, काय फ्रॉड फसवा अण्णा, हे कुणी सांगितलं तुम्हाला, आणि सचिन तुम्हाला फ्रॉड आणि फसवा का वाटतो. त्याबरोबर महिपत म्हणतो, तो मला फ्रॉड आणि फसवा वाटत नाही तर तो फ्रॉड आहे, तुला माहिती आहे का तो कोण आहे. त्यावर साक्षी म्हणते, हो तो एक नोकरी करणारा चांगला माणूस आहे. त्यावर महिपत म्हणतो, कुठं नोकरी करतो तो. त्यावर ती म्हणते, कॅनडाला, आणि सध्या तो माझ्यासाठी इंडियात आला आहे. त्यावर मग महिपत सांगतो, खोटं आहे ते सगळं, नाटक आहे ते सगळं, तो त्या अर्जुन सुभेदारचा मेवना आहे. त्या अर्जुन सुभेदारची ती बहीण आहे ना, ती अस्मिता, तिचा नवरा आहे तो, समजलं का तुला. एवढे दिवस तो खोटं बोलतोय तुझ्याबरोबर. साक्षी सांभाळून राहा त्याच्यापासून. कशावरून, त्या अर्जुन सुभेदारनीच त्या सचिनला तुझ्या आयुष्यात पेरलं नसेल. एक गोष्ट लक्षात ठेव, जर त्या सचिनला कळलं असेल ना की तू साक्षी आहेस म्हणून, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल बाळा. सांभाळून राहा, आणि काही झालं, अगदी तुझ्या जीवावर आलं तरीही तू साक्षी आहेस हे कबूल करू नकोस. त्यावरती म्हणते, हो अण्णा मी काळजी घेईन, मला तर खूप मोठा धक्का बसला आहे, तुम्हीसुद्धा काळजी घ्या. आता महिपतने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं ऐकल्यानंतर साक्षीला पुढे काही बोलण्याची मुळात म्हणजे हिंमतच उरलेली नसते. मग त्यानंतर आता साक्षी घरी येऊ लागते. घरी येत असताना रस्त्यात साक्षीला आता वेगवेगळ्या वेळेच्या गोष्टी आठवतात. ते दोघंजणं जेव्हा पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते त्यावेळी तिथे साक्षी आणि सचिन बसलेले असताना अचानक एक मुलगी आली आणि ती तिथे आल्याच्या नंतर सचिनने तिथून पळ काढला आणि नंतरनं अस्मिताला साक्षीने सुद्धा बघितलं आणि तेव्हा तिच्या मनात असा विचारही येऊन गेला की सचिनने सुद्धा अस्मितालाच पाहिलं आणि म्हणून सचिन पळून गेला असेल का. पण त्यावेळी तिने त्या गोष्टीचा फार विचार केला नव्हता. त्यानंतर आता मध्यंतरी ते दोघंजणं कॅफेमध्ये गेले होते. तिथे साक्षीची आणि सायलीची धडक झाली म्हणून साक्षी पळाली, पण त्याच्याच आधी सचिनने सुद्धा तिकडनं आपण निघून जाऊया असं साक्षीला सांगितलं होतं. मग नेमकं सचिन तिकडनं निघून जाऊया म्हणण्यापाठी कारण काय असेल, सचिन का तिथे थांबला नसेल. म्हणजे मी सायलीला आणि अर्जुनला पाहण्या अगोदर सचिननेच त्या दोघांना पाहिलं असेल का, आणि म्हणूनच त्याने तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न केला का. आणि त्याशिवाय हल्लीच काय, सचिन आणि मी ज्या दिवशी भेटलोय त्या दिवसापासून ही गोष्ट मी नोटीस करते. सचिन माझ्यासमोर कधीच फोनवर बोलत नाही. जर तो कामाबद्दल बोलत असतो, कामाच्या फोनवर बोलत असतो, तर मग तो ते तर माझ्यासमोरही करू शकतो ना, पण मग माझ्यासमोर तो कधीच फोनवर का बोलत नाही. याचा अर्थ नक्की अण्णा बोलले तेच खरं आहे, पाणी कुठेतरी मुरतंय. हा विचार करत करतच साक्षी आता घरी पोहोचते. आता साक्षी घरी पोहोचल्याच्या नंतर सचिन हा घरात बसलेला असतो. सचिन साक्षीला म्हणतो, सॅम काय ग, कुठे अशी अचानक निघून गेलीस. मी झोपेतनं उठलो तर मला वाटलं किचनमध्ये असशील, छान काहीतरी आपल्या दोघांसाठी खायला वगैरे करत असशील, म्हणून येऊन किचनमध्ये बघतोय तर काय, किचनमध्ये तू नाहीच आहेस.
कुठे गेली होतीस? आणि तुला कॉल ट्राय करतोय तर तू कॉलही रिसीव्ह करत नाहीस. मला वाटलं मला न सांगता अशी अचानक कुठे गेलीस. याआधी तर तू अशी कुठे गेली नव्हतीस ना. मग त्यावर ती म्हणते ते मी हो मैत्रीण एका मैत्रिणीकडे गेले होते. थोडी मेडिकल इमर्जन्सी होती तिची आणि तू झोपला होतास ना, म्हणून तुला उठवलं नाही. म्हटलं कशाला उगाच तुला सुद्धा डिस्टर्ब करू. सचिन म्हणतो अगं सगळं व्यवस्थित आहे ना, काही सिरियस नाही आहे ना, मला उठवायचं होतंच की. त्यावरती म्हणते नाही नाही एवढं काही नाही आहे. बाय द वे तू बस, मी एक काम करते, आपल्या दोघांसाठी छान मस्त गरम गरम कॉफी बनवते. मी सुद्धा हॉस्पिटलमधून आली आहे तर जरा थकली आहे. सचिन म्हणतो ओके बनव. मग साक्षी आता दोघांसाठी छान गरम गरम कॉफी बनवते. सचिनच्या कॉफीमध्ये ती जायफळाची पावडर घालते आणि आता सचिनला कॉफी प्यायला देते. सचिन कॉफी पितो, साक्षी कॉफी पिते. कॉफी पिताना दोघंजणं छान गप्पा टप्पा मारतात आणि नंतर साक्षी सचिनला बांधून ठेवते बेडरूममध्ये एका चेअरला. आता बेडरूममध्ये बांधून ठेवल्याच्या नंतर सचिन बराच वेळ बेशुद्ध असतो. जवळपास 3.5-4 तासानंतर सचिन शुद्धीवर येतो आणि आता सचिन बघतो तर काय, त्याला बांधून ठेवलंय. सचिन आता ओरडू लागतो, सॅम सॅम कुठे आहेस तू? सॅम लवकर इकडे ये. सॅम काय वेडेपणा आहे हा सगळा? सॅम तू मला इथे का बांधलंयस? काय चाललंय तुझं? सॅम सॅम ये लवकर. सॅम सॅम काय चाललंय तुझं? तू मस्करी करतेस का माझी? हे बघ या विषयावरती मस्करी नाही या. तू त्या दिवशी पण माझ्याबरोबर काहीतरी विचित्र वागलीस आणि आज तर चक्क तू मला बांधून ठेवलेस. काय चाललंय हे सगळं? वेडी झाली आहेस का तू? त्यावरती म्हणते वेडी मी नाही, वेडा तू आहेस. तुला काय वाटलं होतं तू फसवशील मला आणि मी फसेन तुझ्या जाळ्यात? तू खोटं बोलशील माझ्याशी आणि मला कळणारही नाही. सचिन तू फसवलंयस मला, फसवलंयस तू मला. मॅरिड आहेस ना तू? हां मॅरिड आहेस ना, लग्न झालंय ना तुझं? बायको असताना माझ्याबरोबर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर केलंस तू. त्या दिवशीच सांगितलं होतं मी तुला की मला खोटं बोलू नकोस, मला फसवू नकोस, आणि तरीही तू माझ्याशी खोटं बोललास, मला फसवलंस. का केलं सचिन हे सगळं? का, कशासाठी? त्याबरोबर सचिन मोठमोठ्याने हसतो आणि साक्षीला म्हणतो फसवाफसवीच्या बद्दल तू बोलू नकोस यार, तुझ्या तोंडून हे सगळं शोभत नाही. साक्षी शिखरे तुला काय वाटलं मला तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसेल? सगळं माहिती आहे मला. अगं सोशल मीडियावर व्हायरल झाली होतीस तू. तुझ्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्राने ऐकल्या होत्या. नाही मी नसतील ऐकल्या जरूर तुझ्या बातम्या, पण कालांतराने जेव्हा मला संशय आला तेव्हा तर मी तपासलंच की. साक्षी शिखरे हे बघ उगाचच्या उगाच नाटकं करू नकोस आणि मला इथे डांबून वगैरे ठेवू नकोस. मला गुपचूप सोड, मला सोड, मला तुझं सत्य जगासमोर आणायचंय. सचिन विचार करतो जर मी हिला असं बोललो तर ही घाबरेल आणि ही मला सोडून देईल. तो म्हणत असतो जर तू मला इथे डांबून ठेवलंस ना तर मी तुझं सत्य जगासमोर आणेन. त्यावर ती म्हणते कसं आणशील? इथून तुला बाहेर तर पडता यायला पाहिजे ना. हां मी तुला इथून बाहेर नाही पडू देणार सचिन. कुठल्याही परिस्थितीत मी तुला इथून बाहेर नाही जाऊ देणार. तुला काय करायचंय ते कर, पण इथेच या खोलीच्या बाहेर तुझा आवाजही नाही जाणार आहे आता. तुला काय वाटलं मी इतक्या सहजासहजी तुला सोडून देईन? हां नाही सचिन, काहीही झालं ना तरी मी तुला सोडून देणार नाही. त्याबरोबर सचिन म्हणतो तू सोड मला, जाऊ दे मला. त्यावरती म्हणते नाही जाऊ देणार. आणि वेडेपणाचं बोलशील तर आत्ता कुठे तू माझा वेडेपणा बघितलायस? आत्ता सुरुवात झाली आहे, आता पुढे पुढे बघशील ही साक्षी शिखरे काय चीज आहे. आजपर्यंत ह्या साक्षीला फसवण्याची हिंमत कोणीही केलेली नाही आहे आणि तिला फसवायची हिंमत तू केली आहेस. मग आता त्याचं फळ तर तुला मिळायला हवंच ना सचिन. बघशील आता तू कुठे आहेस ना हे शोधून शोधून तुझ्या घरचे थकतील, पण तू त्यांना मिळणार नाहीस. तुला काय वाटलं होतं तू मला फसवशील आणि मी फसेन? सचिन आत्तापर्यंत तू माझं प्रेम पाहिलं आहेस, पण आता तू माझा राग पाहशील, आता तू माझी विकृती पाहशील, आता तू माझा तिरस्कार पाहशील सचिन. आणि माझ्या प्रेमापेक्षा ह्या सर्व गोष्टी माझ्यातल्या खूप वाईट आहेत. आता ना माझ्यातलं सगळं मन मरून गेलं आहे आणि त्यात तर आता माझे अण्णासुद्धा माझ्याबरोबर नाही आहेत. त्याबरोबर मग आता सचिन विचार करतो या साक्षीला कुठून कळलं माझ्या घरच्यांबद्दल? ओ माय गॉड, जर हिने हे सगळं अस्मितापर्यंत पोहोचवलं तर मी काय करू? मी कसा राहीन?
नाही नाही नाही, काहीतरी करायला हवं, मला हिला घोळात घ्यावंच लागेल. सचिन म्हणतो, सॅम हे बघ, माझं तुझ्यावरच प्रेम आहे, खरंच खरं, नको ना असा वेडेपणा करूस, सोड ना मला. पण ती म्हणते की नाही सोडणार आहे मी तुला आणि नाहीच जाऊ देणार मी. मग मात्र आता सचिनला कळत नसतं की आता मी काय करू. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन आणि सायली यांना सुनीताकडनं माहिती मिळालेली असते. मग आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला आता नागराज काकाविरुद्ध कोर्टात महिपत जरी तरी कमीत कमी ही सुनीता तरी बोलेल आणि सुनीता साक्ष देईल की नागराज काकाला तिने बॉडी दिली होती आणि हे आपल्या फायद्याचं ठरेल. पण आणखीन एखादा कोणीतरी असा माणूस हवा की जो साक्ष देऊ शकेल आणि त्याच्या साक्षीला सुद्धा खूप जास्त व्हॅल्यू असेल. कारण कोर्टात तो जो ॲडव्होकेट भालेराव आहे तो ह्या एकटीवरती विश्वास ठेवणार नाही. तो हिला खोटं ठरवण्याचा वारंवार प्रयत्न करत राहणार आणि ही खोटी ठरलेली आपल्याला चालणार नाही. आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. कोणीतरी असा गंभीर आणखीन एक आपल्याला विटनेस शोधावा लागेल ना की जो आपली मदत करू शकेल. त्यावर सायली म्हणते, अहो शोधावा का लागेल, आहे की आपल्याकडे विटनेस. त्यावर अर्जुन म्हणतो, कोण. त्यावर सायली म्हणते, स्वतः त्या गाडीचा ड्रायव्हर ज्याने अपघात घडवून आणला होता. विसरताय का तुम्ही, बाबू अजूनही आपल्याच ताब्यात आहे आणि बाबूने जर कोर्टात येऊन साक्ष दिली की तो महिपतचा ड्रायव्हर होता पण त्याला नागराजने सुपारी दिली होती, तर अर्थात बाबूची साक्षसुद्धा ग्राह्य धरली जाऊ शकते ना. धरतील ना बाबूची साक्षसुद्धा ग्राह्य. त्यावर अर्जुन म्हणतो, येस ऑफकोर्स, एक्झॅक्टली. सायली तू अमेझिंग आहेस, यू आर सिम्पली ग्रेट, माइंड ब्लोईंग. तुझं ब्रेन आहे ना किती शार्प आहे. म्हणजे जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती, ह्या केसमधला एवढा मोठा धागा माझ्यापासून सुटत होता, पण तू मात्र तो अगदी व्यवस्थित पकडलायस. ग्रेट. प्रत्येक थ्रेड जॉईंट कसे करायचे हे तुला बरोबर जमतं. त्यावर सायली म्हणते, वकिलाची बायको आहे, एवढं तर जमलं पाहिजेच. त्याबरोबर मग आता ते दोघंजणं बाबूकडे येतात आणि मग बाबूला आता अर्जुन सांगतो की सुनीता नावाची आम्हाला एक बाई भेटली आहे जिने आम्हाला मदत करायला तयार झाली आहे, पण आता आम्हाला तुझ्याही मदतीची गरज आहे. बाबू म्हणतो, साहेब हे बघा, जर माझ्या जीवाला महिपतपासून काही धोका नसेल किंवा नागराजपासून काही धोका नसेल ना तर मी तुमची मदत नक्की करेन. कारण तसंही मलासुद्धा या सर्व गोष्टींमुळे त्रास होतो आहे की मी एका चांगल्या सभ्य वकिलाच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्यामुळे त्यांना त्यांच्या घरापासून त्यांच्या कुटुंबापासून वेगळं व्हावं लागलं आणि याचा जर मला गिल्ट आहे तर याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी एक काम करेन, मी कोर्टात येऊन साक्ष देईन, पण तुम्ही मला त्या महिपतपासून आणि त्या नागराजपासून वाचवाल ना. कारण तो नागराज दाखवायला खूप चांगला आहे पण तो तितका चांगला नाही आहे. अहो महिपतने आजपर्यंत जे काही काळे कट केलेत की नाही ते सगळे जितके मला माहिती आहेत ना तितकेच नागराजला सुद्धा माहिती आहेत. हां, मी असं नाही म्हणत की नागराज त्या सगळ्या कटात सामील होता, पण नागराजला माहिती मात्र सगळं आहे. त्यामुळे नागराज हा तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही आहे. नागराज जितका जमिनीच्या वर दिसतो ना तितकाच तो जमिनीच्या खाली आहे, हे लक्षात ठेवा. कारण नागराजची दुसरी बाजू मी स्वतः जवळून पाहिली आहे. अर्जुन म्हणतो, ती बाजू आम्हीसुद्धा आता खूप जवळून पाहिली. आधी तू जे म्हणतोयस तेच आमच्या बाबतीत घडलं. आम्हाला वाटायचं नागराज काका खूप चांगला आहे, पण नंतर आम्हाला कळून चुकले त्याची लायकी काय आहे ते. त्यामुळे आता काळजी करू नकोस. आता काहीही झालं तरी आम्ही त्याला तुरुंगातनं सुटू देणार नाहीच आहोत, पण त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागेल. घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये आम्ही त्याला तुरुंगवास तर भोगायला पाठवलं, पण आता जर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची असेल जो काही त्याने केलेला आहे 22-23 वर्षांपूर्वी, तर त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागेल. कोर्टात तू साक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर सायलीसुद्धा बाबूला म्हणते, बाबू करशील ना रे आमच्यासाठी एवढं. बाबू म्हणतो, हो नक्की देईन मी कोर्टात येऊन साक्ष. त्यानंतर मग सायली अर्जुनला म्हणत असते, अहो जर आता बाबूने सुद्धा साक्ष दिली तर मग आता आपला सगळा प्रॉब्लेमच संपला ना. कारण मग आपल्याकडे अगदी व्यवस्थित इत्थंभूत पुरावे गोळा झालेत आणि तो ॲडव्होकेट भालेराव आपल्याला खोटंसुद्धा नाही ठरवू शकणार कोर्टात. मी तर खूप खुश आहे. म्हणजे आता सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडणार. रविराज काका, प्रतिमा आत्या यांना न्याय मिळणार. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही बायको थांब, इतक्या लवकर इतकी खुश होऊ नकोस. कारण काय आहे ना, काही वेळेस आपल्याला वाटत असतं वरवर की सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, सगळं चांगलं आहे, पण अचानक काहीतरी अशी घटना घडते की ज्यानंतर सर्व गोष्टी बदलतात.
मधुभाऊंच्या केसमध्ये बघितलंस ना, ती ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आपल्याला वाटायचं की सगळं आपल्या हातात आहे, आपल्याबरोबर सगळं आपल्याला हवं आहे तसं घडतं आहे, पण बरोबर ऐनवेळी ती दामिनी काहीतरी खडा शोधून काढायची आणि सर्व गेम पलटायची. आता यावेळीसुद्धा तसं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित करावी लागणार आहे. आपल्याला इतक्यात खुश होऊन चालणार नाही. कळतं आहे ना तुला मला नेमकं काय सांगायचं आहे ते? सायली होकार देते. अर्जुन बाबूला शब्द देतो की हे बघ, तू कोर्टात साक्ष दिल्यानंतर तुझ्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका नसेल, काळजी करू नकोस. तर आता इकडे सचिन विचार करतो की मी आता साक्षीला ब्लॅकमेल करतो. तो साक्षीला म्हणतो की मी तुझ्याबद्दल जगाला ओरडून सांगेन. साक्षी म्हणते तू जगाला ओरडून सांग, मी फक्त जाऊन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला सांगेन की तुझ्या मेहुण्याचं, तुझ्या बहिणीच्या नवऱ्याचं माझ्याबरोबर अफेअर होतं. तू जगाला ओरडून मी जिवंत आहे असं सांगितलंस की मला पोलीस तुरुंगात टाकतील. पण मी अर्जुनला सांगितलं की तुझं माझ्याबरोबर अफेअर होतं तर अर्जुनसुद्धा तुला तुरुंगवासच मिळवून देईल आणि त्यानंतर तू आणि मी आपण समोरच्या सेलमध्ये राहू, फक्त रोज एकमेकांना बघत राहू. काय सचिन, चालेल ना? आता मग मात्र सचिन घाबरतो आणि सचिन विचार करतो की नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत माझ्यापर्यंत अर्जुन पोहोचता कामा नये, अर्जुनला कळायला नको हे सगळं. तर साक्षी म्हणत असते काय झालं, मला घाबरवण्याचा तुझा प्लॅन होता पण तूच घाबरलास ना. सचिन, मी महिपत शिखरेची एकुलती एक मुलगी आहे. अरे माझा बाप इतका मोठा गुंड होता ना की त्याने न जाणो किती लोकांचे खून केले आणि ते पचवले. ते सांगूनही शक्य नाही. सांगायला बसले तर दिवस संपेल, रात्र कधी संपून जाईल ते सुद्धा कळणार नाही. अशा माणसाची मी मुलगी आहे. मग विचार कर, तुझा एकट्याचा मी जर जीव घेतला तर मला तो पचवायला किती वेळ लागेल रे? हां, सांग ना. मी तुझा खून नाही का करू शकत? तुला काय वाटतं? पण काळजी करू नकोस आणि घाबरूही नको. मी तुला जीवानिशी नाही मारणार, कारण मी प्रेम केलं आहे ना तुझ्यावर. सचिन, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. त्यामुळे मी तुझा जीव नाही घेणार आहे, कळलं ना? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता महिपत विचार करत असतो की देवा, माझ्या लेकीला मी सावध तर केलं आहे, पण साक्षीनं मी सांगितलेलं ऐकलं असेल ना. साक्षी त्या सचिनबरोबर आता काय करत असेल? जर ह्या पोरीनं आताताईपणा केला, उतावळेपणा केला, त्या सचिनला घरातनं बाहेर काढून टाकला तर सचिन त्या सुभेदारकडे जाऊन त्याला सगळं खरं सांगेल. आता साक्षीला सुबुद्धी दे रे बाबा देवा, तुझ्याच हातात आहे सगळं, अशी प्रार्थना इकडे महिपत करत असतो आणि मनात म्हणतो नशीब ह्या नाग्यानं मला एवढं तरी खरं सांगितलं. जर ह्या नाग्यानं मला सांगितलं नसतं तर मला माझ्या लेकीला सावधसुद्धा करता आलं नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मालिकांचे इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.